आपल्या सनातन धर्मामध्ये पंचायतन पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. अनेकांच्या देवघरात पंचायतन असते. अनेक जण पंचायतन देवतांची पूजा करतात. पण खरंच पंचायतन म्हणजे काय? त्यामध्ये नेमके कोणते देव असतात आणि ही पूजा करण्यामागचा शास्त्रीय उद्देश काय आहे? आज आपण याच विषयाच्या शास्त्राच्या आधाराने सोप्या भाषेत उलगडा करून घेणार आहोत. नमस्कार, तर प्रतीक जोशी गुरुजी. तुम्ही पाहतात संस्कार काळाची गरज. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की पंचायतन म्हणजे काय. तर पंचायतन हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. पंच म्हणजे पाच आणि आयतन म्हणजे स्थान किंवा प्रतिष्ठा. म्हणजेच पाच प्रमुख देवतांना एकत्र प्रतिष्ठित करून त्यांची केली जाणारी उपासना म्हणजे पंचायतन पूजा. शास्त्रात यासाठी एक श्लोक आपल्याला प्राप्त होतो की नारायणं महादेवम आदित्यम गणनायकम देवीं चैव तथा पूज्या पंचायतनम् उच्यते. या श्लोकाचा अर्थ असा आहे की भगवान विष्णू, भगवान महादेव, गणपती बाप्पा, सूर्यनारायण आणि आदिशक्ती या पाच देवतांचे एकत्र पूजन म्हणजे पंचायतन पूजा. आता अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की आपल्या धर्मात इतके देव असताना हे पाचच देव का निवडले गेले? याचं एक अत्यंत सुंदर उत्तर आहे की सनातन धर्म आपल्याला शिकवतो की परमेश्वर एकच आहे, फक्त त्याची उपासना करण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. कोणी शंकराची उपासना करतो, तर कोणी विष्णूची उपासना करतो, कोणी देवीची उपासना करतो, तर कोणी गणपती बाप्पांची, तर कोणी सूर्यनारायणाची. पण या सर्व उपासनेचा अंतिम आधार एकच आहे की परमेश्वराला प्राप्त करणं. म्हणून पंचायतन पूजेत या पाच प्रमुख देवतांना एकत्र स्थान देऊन समन्वय, एकात्मता आणि सर्व देवांचा समान आदर व्यक्त केला जातो. म्हणून पंचायतन म्हणजे केवळ पाच मूर्ती एकत्र ठेवून त्यांची पूजा करणे असा नसून सर्व देव एकाच परमात्म्याची वेगवेगळी रूपे आहे, हा सनातन धर्माचा एक महत्वाचा संदेश आहे. अजून एक प्रश्न आपल्याला पडतो की देवघरात या पाच देवतांची मांडणी नेमकी कशी करावी? कोणता देव मध्यभागी असतो आणि बाकीचे देव कोणत्या दिशेला असतात? याचे उत्तर आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि संस्कार काळाची गरज या चॅनलला सबस्क्राईब करा.